नमस्कार माऊली. आज आपण तुकारामांच्या गाथेतले अभंग क्रमांक 159 ते 164 हे अभंग ऐकणार आहोत. त्यांचे अर्थही ऐकणार आहोत. मी जोग महाराजांची तुकारामांची गाथा वापरते, म्हणजे तुम्हाला जर अभंग त्याच्या नंबरप्रमाणे चेक करायचे असतील तर गाथा तुम्हाला तुकाराम महाराजांची गाथा, पण ती जोग महाराजांची बघावी लागेल. कारण अभंग हे कोणतीही गाथा घेतली तरीही ते सारखेच, फक्त त्याचे नंबर मात्र मागे पुढे असतात. म्हणून मी हे स्पष्टीकरण तुम्हाला सांगते. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्वांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया अभंग क्रमांक 159. साधुनी बचनाग खाती तोळा तोळा, आणि खाते डोळा न पाहवे. साधुनी भुजंग धरतील हाती, आणि के कापती देखोनिया. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या अभंगाचा अर्थ आहे का? बचनाग हे तीव्र विष आहे. साधक हे विष रोज अगदी थोडे थोडे खाऊन तोळाभर विष पचवण्याची क्षमता निर्माण करतात. म्हणजे त्या शरीराला सवय होते. विष थोडं थोडं दररोज खाल्ल्यानं ते पचवण्याची सुद्धा शरीराला सवय होते. हे पचवण्याची सुद्धा क्षमता निर्माण करतात. खरं तर सामान्य माणसाने असं पाहिलं की दररोज बचनागासारखं विष खातोय तर ते आपल्याला सहनही होणार नाही. तसंच काही लोक विषारी सापांना हातात पकडून धरतात. सामान्य माणूस भीतीने थरथरतो, कारण तो विषारी साप असतो. तुकाराम महाराज म्हणतात, सतत प्रयत्नाने कोणतीही अशक्य गोष्ट सुद्धा साध्य होते. याच्यानंतर अभंग क्रमांक 160. आमची गोसावी अयाचित वृत्ती, करवी शिष्या हाती उपदेश. दगडाची नावं आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे. परत हे ऐका ओळ. दगडाची नावं आधीच ते जड, नाव कसली? दगडाची केली आहे. ते काय दगड तारू जाणे. त्या नावेत जर बसलं तर कसं काय तरणार आपण? कारण ती जड आहे ना, दगडाची नाव, ती बुडणारच. तुका म्हणे वेश विटंबीला त्यांनी, सोंग संपादनी करीती परी. अर्थ आहे का? काही लोक संन्यासाचे सोंग घेतात. अयाचित म्हणजे न मागता मिळेल त्यावर निर्वाह करणारे आहोत असं हे लोक, जे सोंग घेतात ते लोक असं खोटं नाटक करतात. प्रत्यक्षात लोक शिष्यांना हाताशी धरून आपला स्वार्थ साधतात, कारण ते ढोंगीच असतात ना, खोटं सोंग केलेलं असतं. दगडाचे नाव पाण्यात बुडते, तसे हे अज्ञानी गुरु स्वतः पारंगत नसतात, ते इतरांना काय तारणार. अशा लोकांनी भोंदूगिरीसाठी संन्यासाचे सोंग घेऊन वेश बदलतात. हे लोक त्या पवित्र वेशाची, संन्यासाचा वेश हा पवित्र आहे, त्या वेशाची आणि धर्माची पण विटंबना करतात. आता अभंग ऐका 161. मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैलथडी. खापराचे होणं खेळती लेकुरे, कोणत्या व्यवहारे लाभहानी. इथे पहिल्या वाक्यात मृगजळ असा उल्लेख आलाय. सगळ्यांना माहिती असेल, पण उन्हाळ्यात बघा डांबरी रस्त्यावर किंवा सिमेंटच्या रस्त्यावर दूरवर पाणी आहे असं वाटतं. तो खोटा भास असतो. ते प्रकाशकिरणांमुळे झालेलं असतं. उन्हाळ्यात तीव्र प्रकाशकिरणं असतात, त्याच्यामुळे ते पाणी आहे असा भास निर्माण होतो. त्याला मृगजळ म्हणतात. पण ते हरणाला कळत नाही, ते पाणी आहे असं समजून धावतो तो. तर हे वाक्य असं होतं, मृगजळा काय करावा उतार. काय आपण करू शकतो? तो हरिण धावतोय पाण्याच्या मागे, खोटं आहे पण ते. पावावया पार पैलथडी.
खापराचे होणं खेळते लेकुरे. खापर म्हणजे मटक्याचं असतं ते खापर. कोणत्या व्यवहारे लाभहानी. ते खेळायला होन म्हणून ते वापरतात, पैसा म्हणून, पण काही फायदा नाही आहे, ते खरा पैसा नाही आहे तो. मंगळदायके करीती कुमारी, काय त्यांची खरी सोयरीक. स्वप्नींचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. सारी झाली असेली लटिके वचन, बद्धमुक्त क्षीण तुका म्हणे. हा होता 161वा अभंग. त्याचा अर्थ ऐका. हरिण मृगजळाला ते खरोखर पाणी आहे असे समजून सर्व शक्तीने त्याच्या पाठी धावते. खापराच्या तुकड्याला पैसे समजून लहान मुले खेळतात. त्याचा काहीही फायदा किंवा तोटा मुलांना होत नाही. लहान मुली बाहुलाबाहुलीचे लग्न लावतात, म्हणजे त्यांचा खुरा सोयरे संबंध झाला का? स्वप्न झोपेतून जागे झाल्यावर खरे असते का? मुली सोंगट्यानी खेळताना काही सोंगट्या मरतात, तर काही जिवंत होऊन त्यांच्या ठिकाणी बसतात. हे खरे असते का? सोंगटी कधी मरते का किंवा जिवंत होईल का? हे सर्व खोटे असते. त्याप्रमाणे आत्म्याला बद्ध आणि मुक्त म्हणणे हा भ्रम आहे. आत्मा हा नित्य मुक्त असा आहे. आता 162वा अभंग. आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपण असी डोळे दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चव नाही. रोग्याला किती चांगलं अन्न द्या, त्याला ते चांगलं वाटणार नाही, कारण त्याच्या तोंडालाच चव नाही आहे. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. आता ह्या अभंगाचा अर्थ ऐका. जन्मांध माणसाला सर्व जग आंधळे भासतं, कारण तो बघू शकत नाही. बाकी लोक बघतात हे तो बघू शकत नाही. एखाद्या रोगी माणसाला अतिशय चविष्ट गोड जेवण कडू लागते, कारण त्याच्या तोंडालाच चव नसते. त्याप्रमाणे जो स्वतः शुद्ध नाही त्याला सर्व जगच खोटं वाटतं. आता अभंग क्रमांक 163 ऐका. बोलविसी तैसे आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना. मिठे विण काय करावे मिष्टान्न, शव जिवे विण शृंगारले. संपादणी विण विटंबिले सोंग, गुणे विण चांग रूपहीन. कन्यापुत्रे विण मंगळदायके, वेचिले ते फिके द्रव्य तरी. तुका म्हणे तैसी होते मज परी, न देखे अंतरी प्रेमभाव. हा होता 163वा अभंग. अर्थ ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तू मला बोलण्यास शिकवतोस तसे लिहिण्याला शिकव. तू मला जे अनुभव देतोस तसे ते माझ्याकडून लिहिले जावे. असे झाले नाही तर जगात माझी फजिती होईल. मिठाशिवाय उत्तम जेवणाला चव नाही, किंवा ज्या शरीरात प्राण नाही ते शरीर म्हणजे मढे, सजवून काही उपयोग नाही. एखादे सोंग वठवायचे असेल तर तसे रूप असावे लागते व गुणही असावे लागतात. एखाद्याजवळ सुंदर रूप आहे पण सद्गुण नाहीत, तर त्या रूपाचा काय उपयोग? खूप पैसे खर्च करून बाहुलाबाहुलीचे लग्न लावले, पण ते मंगल कार्य नवरा नवरी नाही म्हणून व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भावहीन भक्ती ही सुद्धा वरील उदाहरणांप्रमाणेच व्यर्थ आहे. याच्यानंतर 164वा अभंग, की जो आजच्या व्हिडिओतला शेवटचा आहे. धिगजिणे जो बाईले आधीन. धिग म्हणजे धिक्कार असो. कशाचा? धिगजिणे तो बाईले आधीन, बायकोच्या अधीने त्या माणसाचा धिक्कार असो. परलोक मान नाही दोन्ही. धिगजिणे ज्याचे लोभावरी मन, अतीत पूजन घडेची ना. धिगजिणे आळस निद्रा जयाफार, अमित आहार अघोरिया. धिगजिणे नाही विवेके वैराग्य, झुरे मना लागी साधूपण. तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. ह्या अभंगाचा अर्थ ऐका. जो माणूस बायकोच्या अधीन आहे त्याला या जगी
आणि परलोकातही मान नाही. ज्या माणसाचे मन पैसा आणि विविध वस्तूत गुंतले आहे आणि ज्या माणसाच्या घरी पाहुण्यांची, संतांची आणि सज्जनांची सेवा घडत नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे. जो माणूस आळशी आहे आणि झोपाळू आहे, तसेच तो अमर्याद अन्न खातो, असा तो अघोरी आहे, त्याच्या जगण्याचा धिक्कार असो. ज्याच्या मनात विवेक आणि वैराग्य नाही, लोकांनी मात्र त्याला सन्मान द्यावा असे त्याला वाटते, त्याच्या जन्माचा धिक्कार असो. ज्याचे जीवन नामस्मरणाशिवाय आणि भक्तीशिवाय जाते, त्याचे आयुष्य वाया गेले असे समजावे. मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आज एवढंच. व्हिडिओखाली कमेंट आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक करायला तर अजिबात वेळ लागत नाही, तेवढं तर नक्कीच करा. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.